मकर संक्रांती हा आपल्या संस्कृतीतील सण म्हणजे परस्पर सौहार्द आणि बंधुभाव वाढवणारा सण आहे. मुळात या सणाची परंपरा फार प्राचीन म्हणजे आर्यांच्या भारतातील आगमनापूर्वीची असावी असं अनुमान करता येतं. टिळकांच्या मतानुसार आर्य हे ध्रुव प्रदेशात वास्तव्य करीत होते. तेव्हा त्या प्रदेशात रात्र 6 महिन्याची आणि दिवसही 6 महिन्यांचा अशी परिस्थिती होती. तेव्हा दीर्घ रात्र संपून जेव्हा प्रारंभी सूर्याचे किरण प्रथम पृथ्वीवर पडत तेव्हा लोकांना आनंदाचं आणि उत्साहाचं भरतं येणं हे स्वाभाविकच होतं. मग त्या प्रीत्यर्थ तो दिवस सण म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आणि आर्यांचं स्थलांतर झालं तरी ती प्रथा मात्र तशीच चालू राहिली आणि आपण आज तागायत मकर संक्रांतीचा हा सण पाळत आलो आहोत. मुळात संक्रांती याचा अर्थ सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणं. सूर्य एका महिन्यात एक रास ओलांडतो म्हणजेच वर्षाला 12 संक्रांती होतात. पण त्यातील 2 महत्त्वाच्या, आषाढात सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो ती कर्क संक्रांती आणि पौषात मकर राशीत प्रवेश करतो ती मकर संक्रांती. या महत्त्वाच्या अशासाठी की या काळात ऋतुमानात महत्त्वाचा बदल घडतो. कर्क संक्रांतीपासून दिवस लहान आणि रात्री मोठ्या होऊ लागतात, तर मकर संक्रांतीपासून दिवस मोठे आणि रात्री लहान होऊ लागतात. कर्क संक्रांतीपासून सूर्य दक्षिणेकडून मार्गक्रमण करताना दिसतो म्हणून त्या 6 महिन्यांना दक्षिणायन असे नाव आहे. तर मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करतो म्हणून त्याला उत्तरायण असं म्हणतात. उत्तरायणाचा काल हा दक्षिणायनाच्या कालापेक्षा अधिक निरामय उत्साहपूर्ण असतो, कारण या काळात अधिक सूर्यप्रकाश पृथ्वीवर येतो. इतर ग्रहावर पडणारा सूर्यप्रकाशही पृथ्वीवर परावर्तित होतो, त्यांचे तेजही पृथ्वीला लाभते आणि असे ग्रह उत्तरेला अधिक आहेत. यामुळे या काळात पृथ्वीवर अधिक ऊर्जा निर्माण होते आणि परिणामतः आरोग्यदायक असं वातावरण निर्माण होतं. त्यामुळंच उत्तरायण हा शुभ मानलेला आहे आणि त्याची सुरुवात जेव्हापासून होते ती मकर संक्रांती हा आपला सण म्हणून साजरी होते. लोकमान्य टिळकांच्या मते दक्षिणायनाचे नाव पितृयान आणि उत्तरायणाचे नाव देवयान असे होते. देवयान आणि पितृयान ह्या पारलौकिक गतीसंबंधीच्या कल्पना आपल्या धर्मात आहेत. यज्ञातील हविर्भाग ग्रहण करण्यासाठी देव ज्या मार्गाने येतात तो देवयान मार्ग आणि आपल्या वंशजांनी दिलेले पिंड ग्रहण करण्यासाठी पितर ज्या मार्गाने येतात तो पितृयान मार्ग होय. पुण्यवान व्यक्ती देवयान मार्गानेच स्वर्गादी वरच्या लोकांना मृत्यूनंतर जातात आणि सर्वसाधारण लोक पितृयानाने पितृलोकात वा यमलोकात जातात अशी कल्पना होती. दक्षिणायनात मृत्यू येणे अशुभ, कारण त्यामुळं पितृयान गती मिळते आणि उत्तरायणात मृत्यू येणे शुभ असतं, कारण त्यामुळे देवयान गती मिळून स्वर्गाधिक लोक प्राप्त होतात. यामुळेच महाभारतात दक्षिणायनी शरपंजरी पडलेले भीष्म पितामह इच्छामरणी असल्यानं पुढं उत्तरायण लागल्यानंतरच देहत्याग करतात अशी कथा आहे. गीतेमध्ये म्हटलं आहे की उत्तरायणात मृत्यू पावलेले लोक ब्रह्मलोकी जातात. अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो विदु असं तिथं म्हटलेलं आहे. तात्पर्य उत्तरायण हा शुभ असतो, त्यामुळंच त्याची सुरुवात करणारी मकर संक्रांती ही शुभ म्हणून सण मानली जाते. संक्रांतीला देवता स्वरूप मानलेलं आहे आणि तिचं वर्णन असं आहे. 60 योजना विस्तीर्ण, ओठ आणि नाक लांब असलेली, 1 तोंड आणि 9 हात असलेली अशी संक्रांती ही पुरुषाकृती असते. हे तिचं रूप असलं तरी ज्यावेळी प्रत्यक्ष संक्रांती येते त्या कालानुसार घटकेनुसार तिचं विशिष्ट रूप असतं. दरवर्षी ती पौषातच येते. यंदा पौष कृष्ण सप्तमी शनिवार रोजी रात्री 8:44 सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आहे आणि संक्रांती त्याच वेळी लागते आहे. तिचं यंदाचं रूप असं आहे. तिचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिनं पिवळं वस्त्र परिधान केलं असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. ती सर्पजाती असून भूषणासाठी तिनं मोती धारण केला आहे. तिचं वारनाम राक्षसी असून नाक्षत्र नाम मंदाकिनी असं आहे. ती दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असून ईशान्येकडे पाहत आहे असं तिचं वर्णन आहे. हे महत्त्वाचं आहे, कारण अशी समजूत आहे की संक्रांती जिकडून येते तिकडे समृद्धी ठेवून येते, पण जिकडे जाते तिकडे उत्पात घडवते. तसंच जिकडे पाहते तिकडे ती संकटं आणते. तसंच ती ज्या वस्तू स्वीकारते त्या दुर्मिळ होतात,
किंवा महाग होतात वा नष्टच होतात. म्हणूनच ज्याच्यावर संकट येतं त्याच्यावर संक्रांत आली अशी म्हण पडली आहे. संक्रांती ह्या देवतेने त्या दिवशी संकरासूर या दैत्याचा वध केला, तर दुसऱ्या दिवशी किंकरासूर नामक दैत्याला ठार केलं. म्हणून दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असं म्हणतात. हा करी दिन असून त्याला कर म्हणतो आपण कोकणीत. तर त्या दिवशी शुभ कार्य वर्ज्य असतं. धार्मिकदृष्ट्या पाहिलं तर संक्रांतीचा पुण्यकाल ती दिवसा आली तर पुढील 40 घटका म्हणजे 16 तास असतो, आणि रात्री आली तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असतो. यंदा तशी परिस्थिती आहे. संक्रांतीच्या पुण्यकाळात समुद्रस्नान किंवा गंगादी नद्याचं स्नान विहित आहे. तसंच एका चौरंगावर लाल वस्त्र टाकून तांदळाचं अष्टदल कमळ काढून त्यावर सूर्याच्या सुवर्णमूर्तीची पूजा करावी असं सांगितलं आहे. या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जे दान तुम्ही द्याल ती वस्तू सूर्य तुम्हाला जन्मोजन्मी भरपूर देतो असं देवी पुराणात सांगितलं आहे. संक्रांतौ यानी दत्तानी हव्यकव्यानी मानवैः तानी नित्यं ददात्यर्कः पुनर्जन्मनी जन्मनी असं म्हटलेलं आहे. या दिवशी सुगड म्हणजे सुघट दिला जातो, म्हणजे एक मडकी जिच्यामध्ये उसाचे कर्वे, गहू आणि दक्षिणा वगैरे घालून ब्राह्मणाला दान दिली जाते. तसंच तीळ, नवे भांडे, अन्न, गूळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा यांच्यापैकी यथाशक्ती जे तुम्हाला जमेल ते दान करावं असं सांगितलेलं आहे. सामाजिकदृष्ट्या हा स्नेहवर्धनाचा आणि सामंजस्य वाढवण्याचा सण आहे असं म्हणता येईल. त्याचा मंत्रच आहे तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. मुळात थंडीचे दिवस असल्यानंच स्निग्ध तीळ आणि ऊर्जायुक्त गूळ यांची योजना ही गोष्ट आरोग्यशास्त्रीय दृष्टिकोन आपल्याला दाखवते. कोकणात आपल्या घरचे तांदूळ शेजाऱ्याच्या आधणात नेऊन वैरण्याची हृद्य प्रथा आहे. ही आत्मीयता वाढवणारी गोष्ट आहे. आपल्याकडेही लहान मुलांना तिळगुळाचे दागिने घालतात. तसंच नववधूला काळी साडी मुद्दाम नेसवून तिला हलव्याचे दागिने घातले जातात. संक्रांतीचं हळदीकुंकू हे विशेष असतं. अन्य सौभाग्यद्रव्यांबरोबरच एखादी खास वस्तू, संसारोपयोगी वस्तू वायन म्हणून सुवासिनींना दान दिली जाते, वाटली जाते, ज्यामुळं स्नेहबंध अधिकच दृढ होतात. प्रांतोप्रांती वेगवेगळ्या प्रथा आहेत, पण सौहार्द वाढवणे हा हेतू मात्र त्यांचा समानच आहे. धार्मिक आणि सामाजिक या दोन्ही दृष्टींनी म्हणूनच संक्रांतीचा हा सण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपणही तिळगुळ देऊन म्हणूया, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.